मुंबई आणि ठाण्यातल्या खड्ड्यांसंदर्भात आज महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीचं आयोजन सह्याद्रीवर करण्यात आलं। मुख्यमंत्री शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। गणपती आगमन आणि विसर्जनादरम्यान नागरिकांना खड्ड्यांचा त्रास होऊ नये यासाठी ठोस निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। दुपारी 3 वाजता ही बैठक होणार आहे। विधान परिषदेतील 12 आमदार नियुक्तींचा गुंता हा लवकर सोडवावा अशी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे। ठाकरे गटाचे कोल्हापूर शहर प्रमुख सुनील मोदी यांनी ही याचिका दाखल केली आहे, तर शिंदे गटाचे नेते गोपीकिशन बाजोरिया यांनी या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्याची विनंती केली आहे। या याचिकेवर 23 ऑगस्टला सुनावणी होणार आहे। बारामतीतून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देणं हे चूकच होतं। माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका मुलाखतीदरम्यान दिली आहे। राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं, मात्र राजकारण घरात शिरू द्यायचं नसतं असंही अजित पवारांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेहमी शांत दिसणारे खासदार सुनील तटकरे पत्रकार परिषदेत संतापलेले पाहायला मिळाले। अजित पवार घर वापसी करणार का असा प्रश्न एका पत्रकारानं त्यांना विचारला असता गंभीर झालेल्या तटकरेंनी आपली नाराजी व्यक्त केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 25 ऑगस्टला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत। लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी मोदींची जळगावमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे। मोदींच्या दौऱ्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे। महायुती सरकारमध्ये नीलम गोऱ्हे या शिंदे गटाच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री झाल्या। मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा दुसरा टप्पा हा विदर्भातून सुरू होणार आहे। येत्या 22 ऑगस्टपासून राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर जाणार आहेत आणि राज ठाकरे यांचा हा दौरा गोंदियापासून सुरू होणार आहे। ते 22 ऑगस्टपासून ते 29 ऑगस्टपर्यंत विदर्भातल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन चर्चा करणार आहेत। जालना जळगाव रेल्वे मार्गावरून महायुतीच्या दोन्ही नेत्यांमध्ये जुंपली। या रेल्वे मार्गाचा पाया मीच रचला असं माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांमुळे रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाल्याचं शिंदेंच्या शिवसेनेतले मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय। पंढरपुरातले भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक भाजपची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे। परिचारक शरद पवार गटात जाणार असल्याची माहिती मिळते। परिचारक यांनी पंढरपूरमधून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे, त्यामुळे सोलापूरमध्ये भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे। रुपाली चाकणकर आणि रोहिणी खडसे यांनी एकमेकांवर टीका केली आहे। रुपाली चाकणकरांना आमदारकीचे डोहाळे लागलेत, त्यांनी आधी नगरसेवक होऊन दाखवावं अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली होती आणि त्यावर रोहिणी खडसे यांना सगळं काही आयतं मिळालंय आणि त्यांनी आम्हाला शिकवू नये असं प्रत्युत्तर चाकणकरांनी दिलं। नगराध्यक्षांचा कालावधी आता 2.5 वर्षांऐवजी 5 वर्ष करण्यात आला आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मान्यता मिळाली आहे। यापूर्वी 2.5 वर्ष असे 2 नगराध्यक्ष 5 वर्षांमध्ये होत होते। आता एकाच नगराध्यक्षाचा कालावधी हा 5 वर्षांचा असणार आहे। मुंबई हायकोर्टमध्ये आज पुन्हा मराठा आरक्षणाबाबतची सुनावणी होणार आहे। कालच्या सुनावणीमध्ये आरक्षणाविरोधातील याचिकाकर्त्यांचे वकील प्रदीप संचेती यांनी युक्तिवाद केला। यावेळी मराठा समाजाचे विद्यार्थी, त्यांचं शिक्षण, त्यांची आकडेवारी देण्यात आली आणि यावर एखाद्या समाजाचं मागासलेपण ठरवणं कितपत योग्य आहे असं मत मुख्य न्यायमूर्तींकडून नोंदवण्यात आलं आहे। महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंद असोसिएशननं मुंबईसह महाराष्ट्रातल्या सर्व गोविंदांचा विमा उतरवण्याची मोहीम सुरू केली आहे। विमा संरक्षणासाठी त्यांना अर्ज भरण्याचं आवाहन करण्यात आलंय। 24 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे। दहीहंडीचे थर लावताना मृत्यू किंवा जखमी झाल्यास कुटुंबियांना आर्थिक मदत मिळणार आहे। महायुतीच्या बैठकीचं निमंत्रण आमदार रवी राणांना मिळालेलं नाहीये। लाडकी बहीण योजनेवरून राणांनी टीका केल्यानं महायुतीतले नेते नाराज असल्याची चर्चा आहे। अमरावतीमध्ये आज महायुतीची विभागीय बैठक आहे, मात्र राणांना निमंत्रण नसल्याचं समोर आलंय। कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरून मंत्र्यांना दम दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। लाडकी बहीण योजनेचा अपप्रचार होईल अशी विधानं करू नका असं दमच मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं समजतंय। रवी राणांसारख्या आमदारांनी योजनेबाबत केलेलं भाष्य हे चुकीचं असल्याचं ते म्हणाले। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी आता शिवसेनेकडून लाडकी बहीण योजना सन्मान रथ तयार करण्यात आलाय आणि हा रथ जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर फिरणार आहे। तसंच या रथाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेची माहिती गावागावातल्या महिलांना देण्यात येणार आहे।
रवी राणा यांच्या विधानावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या. राणा दाम्पत्य ब्लॅकमेलर आहेत आणि जे रोज करतात ते आज ओठावर आलंय, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली. निवडणुकीमध्ये आशीर्वाद हवा, आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातून 1,500 रुपये परत घेईल, असं विधान रवी राणा यांनी केलं होतं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत सुप्रीम कोर्टानं शिंदे सरकारला खडसावलं. पुण्यामधल्या भूमी अधिग्रहणाच्या एका प्रलंबित प्रकरणाच्या मोबदल्यावरून सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारला खडे बोल सुनावले. योजनांसाठी फुकट वाटायला पैसे आहेत पण मोबदला देण्यासाठी नाही, तसा संताप कोर्टानं व्यक्त केलाय.